आम्ही नगरातून युद्धशाळेकडे चाललो. मी बाबांना विचारलं, महाराजांच्या डोळ्यांना काय झालं आहे? ते अंध आहेत बाळ, आणि म्हणूनच त्यांच्या पत्नी राजमाता गांधारी देवी सुद्धा समदुःखी होण्यासाठी डोळ्यांना वस्त्र बांधून हे जग पाहण्याचं टाळतात. राजमाता गांधारी देवी? होय, युवराज दुर्योधनाची माता. त्यांना आणखी 99 पुत्र आहेत. आता युद्धशाळेत तू त्या सर्वांना पाहशीलच. महाराज पांडूंचे पुत्र पांडवही तुला आता पाहायला मिळतील. पांडव? होय, या राज्याचे खरे अधिकारी कौरवराज महाराज पांडू होते, पण ते अकालीच वारल्यामुळे हे राज्य त्यांचे बंधू महाराज धृतराष्ट्र यांच्याकडे आलं. त्या महाराज पांडूंचे जे 5 पुत्र आहेत त्यांनाच नगरजन पांडव म्हणतात. म्हणजे कुरुकुलात 105 राजकुमार आहेत तर एकूण 5 पांडव आणि 100 धार्तराष्ट्र. इतके राजकुमार एकमेकांशी कसे वागत असतील याचं कुतूहल माझ्या मनात निर्माण झालं. आणि 2 महाराज आणि 1 पितामह. पितामह भीष्म, बाबा म्हणाले. 2 महाराज कोण? एक महाराज धृतराष्ट्र आणि दुसरे विदुर. विदुर महाराज कसे? मगाशी तर तुम्ही त्यांना गुरुदेव म्हणालात. होय बाळ, महाराज धृतराष्ट्रांचे गुरुदेव विदुर हे बंधू आहेत, पण त्यांनी राजसन्यास घेतला आहे. संन्यास? संन्यास म्हणजे काय? संन्यास म्हणजे त्यांनी सगळ्या गोष्टी सोडून दिल्या आहेत. हे राज्य, हा राजवाडा, हे वैभव यापैकी कशावरच त्यांनी अधिकार सांगितला नाही. मग ते इथं कसे राहतात? आपल्या आंधळ्या भावाचा राज्यकारभार लंगडा पडू नये म्हणून त्यांच्या प्रत्येक शब्दाला इथं मान आहे. तसाच पांडवांची माता राजमाता कुंती देवींनाही. राजमाता कुंती देवी? मी काहीतरी प्रश्न विचारणार होतो इतक्यात कडेच्या कुंजातून एक कोकिळ जोरजोरानं कुहू कुहू करीत अशोकाच्या झाडावरून भरकन उडाला आणि आमच्या डोक्यावरून निघूनही गेला. मी त्याच्याकडं पाहिलं. मला भगदत्ताची आठवण झाली. तो एकदा म्हणाला होता की सप्तस्वरांत ताना मारणारा कोकिळ कावळीच्या घरट्यात वाढत असतो, कारण त्याच्या आईनंच त्याला कावळीच्या घरट्यात जन्म घ्यायला लावलेलं असतं. किती वेडा आहे हा भगदत्त. अरे, कोकिळ कुठं वाढतो याच्याशी काय करायचं आहे? योग्य काल येताच आसमंत दणाणून सोडणारी त्याची तान ऐकू आली म्हणजे झालं. चालत चालत आम्ही एका भव्य मंदिराजवळ आलो. ते मंदिर भगवान विष्णूंचं होतं. त्याचा कळस सोन्याचा होता. मावळत्या किरणांत तो कळस आकाशाच्या निळ्या पार्श्वभूमीवर झळाळत होता. सोनेरी किरण परावर्तित होत होते. महाराजांनीच तो कळस बसविला आहे. त्या कळसाकडं बोट दाखवीत बाबा म्हणाले. मी विचार करू लागलो, या मंदिराला सोन्याचा कळस बसविणारा इथला राजा आंधळा आहे. हे अफाट वैभव त्याचं आहे, पण ते त्याला डोळाभर कधीच पाहता येत नाही. आंधळ्या राजाला एवढं वैभव देऊन ते न पाहता येईल अशी क्रूर व्यवस्था करणारे देवच आंधळे नाहीत काय? 100 मुलगे आणि हे एवढं अमाप राज्यवैभव असलेल्या या राजाला भाग्यवान म्हणायचं की हे सगळं पाहण्यासाठी डोळे नाहीत म्हणून अभागी म्हणायचं? आपले 100 पुत्र हा आंधळा पिता कसा काय ओळखत असेल? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डोळे नसतानाही या एवढ्या अफाट साम्राज्यावर तो लक्ष कसं ठेवीत असेल? छे, काही प्रश्नांचं उत्तरच देता येत नाही. बाळ,
गेल्याबरोबर गुरुदेवांना लागलीच वंदन कर. बाबांनी जाता जाताच मला सूचना केली. बाबा, कसे दिसतात हो गुरुदेव? मी औत्सुक्याने विचारलं. कसे म्हणून सांगू, आता बघशीलच तू त्यांना. आम्ही लगबगीनं चालू लागलो. नगरातील रस्ते नगरजनांनी फुलून गेलेले होते. दोहो बाजूंस उंच उंच प्रासाद उभे होते. मंदिराचे कळस आकाशाच्या पोटात घुसले होते. तिथल्या घंटांनी वातावरण भारून टाकलं होतं. मार्गावरून अश्वपाल घोडे घेऊन आणि स्त्रिया घडे घेऊन पाण्यासाठी गंगेकडं जात होत्या. व्यापार पेठा गजबजून गेल्या होत्या. पुष्कळ चालून आल्यानंतर आम्ही एका प्रचंड लोखंडी महाद्वाराजवळ आलो. त्याच्या दोन्ही बाजूंना काळ्या रंगाच्या पाषाणाचा तट दूरवर निमुळता होत गेला होता. महाद्वारावरच्या भव्य कमानीवर त्रिकोणी भगवा ध्वज फडफडत होता. द्वारपालांनी आम्हाला पाहताच वंदन केलं. आम्ही वाकून आत गेलो. ती कुरूंची युद्धशाळा होती. आत सभोवती मोठी दालनं होती आणि मधोमध एक योजनघेराचा एक भव्य आखाडा होता. त्याचे अनेक भाग पडले होते. एका बाजूला मल्लांसाठी आखाडा होता. त्यात तांबड्या रंगाची बारीक माती गोलाकार पसरली होती. अनेक मल्ल युवकांच्या जोड्या त्यात एकमेकांवर डाव प्रतिडाव करीत झुंजत होत्या. त्या आखाड्यात मध्यभागी एक थोराड अंगाचा गौरवर्णी युवक दंड थोपटीत गोलाकार नाचताना दिसला. त्याच्या जवळपास कोणीच फिरकत नव्हतं. हात उंचावून तो आखाडाभर थैथै नाचत होता. कर्णा, तो राजपुत्र भीम बघ, आखाड्यात कसा सर्वांना आव्हान देत फिरतो आहे. त्याच्याकडं बोट दाखवीत बाबा म्हणाले. दुसऱ्या बाजूला अश्वारोहणासाठी भव्य जागा मोकळी सोडली होती. त्या जागेत घोड्यांना रांगेत धावता यावं म्हणून चकोऱ्या आखल्या होत्या. त्यांना धावताना सतत अडथळा व्हावा म्हणून जागजागी खंदक खणले होते. काही खंदक पाण्याने भरलेले होते. ठिकठिकाणी उंचच उंच कुंपणं उभी केली होती. अनेक युवक ते सर्व अडथळे लीलया ओलांडून घोडी शिकविताना दिसले. पूर्वेकडील बाजूला खडगांचे हात करण्यासाठी असंच एक पटांगण केलं होतं. त्याच्या कडेच्या सळ्यांवर विविध आकारांची चिलखतं आणि लहान मोठ्या ढाली टांगल्या होत्या. अनेक योद्धे खडगांचा खणखणाट करीत होते. एकमेकांवर दात ओठ खात तुटून पडत होते. पश्चिमेच्या बाजूला त्याच आकाराचं एक गोलाकार पटांगण होतं. गदेच्या सरावासाठी त्यात काही युवक गदा पेलत होते. गर्जना करीत मंडलं घेत होते. शूल, तोमर, शतघ्नी यांसारखी लहान मोठी अशी अनेक क्रीडांगणं त्या भव्य जागेत तयार केली होती. सभोवतीची दगडी दालनं अनेकविध शस्त्रास्त्रांनी ठासून भरली होती. त्या आखाड्यावर कुठूनही पाहिलं तरी अगदी मध्यावर दिसेल असा एक उंच व लांब रुंद असा लक्षवेधाचा दगडी चौथरा होता. त्या चौथऱ्यावर निरनिराळ्या आकारांची फुलांनी सजवलेली धनुष्य मांडली होती. एका बाजूला बाणांचे असंख्य भाते मांडून ठेवले होते. समोर अनेक लक्ष्य ठेवली होती. त्या चौथऱ्यावर एक सावळ्या रंगाचा युवक वीरासन घालून उजव्या पायाच्या चवड्यावर शरीर पेलून बसला होता. हातातील धनुष्याची प्रत्यंचा त्यानं कानापर्यंत खेचली होती. एक डोळा मिटून दुसऱ्या डोळ्याची बाहुली त्यानं बाणाच्या टोकासमोर स्थिर केली होती. त्याच्याजवळच एक सैलसर वस्त्र घातलेला, शुभ्र दाढी असलेला, डोक्यावरचे केस एकत्र बांधलेला उंच असा एक वृद्ध उभा होता. त्याची मुद्रा नदीच्या डोहासारखी शांत होती. त्या सावळ्या युवकाच्या प्रत्यंचेवरचा हात त्यानं सरळ केला. काहीतरी तो त्याला समजावून सांगू लागला. युवक ते लक्षपूर्वक ऐकत होता.
बाबा त्या युवकाकडे बोट दाखवीत म्हणाले, बाळ, तोच तो पांडुपुत्र धनुर्धर राजकुमार अर्जुन, आणि त्याला सूचना देत आहेत तेच ते पूजनीय गुरुदेव द्रोण. धनुर्धर अर्जुन असे नाका, पण त्याला यापेक्षा ऐटदार वीरासन नाही का घालता येणार? एक विचार माझ्या मनात येऊन गेला. गुरुदेव द्रोण मात्र अशोक वृक्षासारखे भव्य वाटत होते. त्यांच्या अंगावरील शुभ्र वस्त्र त्यांच्या उंच शरीराला शोभून दिसत होते. आम्ही आखाड्यातील मार्गानं चौथऱ्याकडं चालू लागलो. भोवतीची पटांगणं पाहून उगाच अंगातील उष्णता आपोआप वाढत असल्यासारखं मला वाटायला लागलं. आपणही आत उतरावं नि मंडल घेत आवेशानं गदेचे नि खडगांचे प्रहार समोरच्या प्रतिस्पर्ध्यांवर करावेत. आपणही नाठाळ घोड्यांना नमवून त्यांच्या तोंडातून फेस येईपर्यंत त्यांना दामटावं. हत्तीची सोंड धरून त्याला पिसळवावा आणि त्याला दमवून शेवटी त्याच्या पाठीवर आरूढ व्हावं. चौथऱ्यावर बसलेल्या त्या युवकाला दंडाला धरून उठवावं नि वीरासन कसं ऐटदार घालायला हवं हे एकदा नीटपणं त्याला दाखवून द्यावं. मल्लविद्येच्या आखाड्यात उगाच रानवट रेड्यासारख्या फेऱ्या मारणाऱ्या त्या दांडगट भीमाशी हौदा खेळून त्याची रगही जिरवावी. आम्ही धनुर्विद्येच्या त्या उंच चौथऱ्यावर आलो. वर बसलेल्या राजकुमार अर्जुनानं एक बाण सोडला. समोरच्या दूरवरच्या लाकडी लक्ष्यात तो सपकन घुसला. गुरुवर्य द्रोणांनी त्याच्या पाठीवर एकदम थाप मारली आणि ते आनंदानं गरजले, साधू अर्जुना, पण जवळ जाऊन तुझा तो सुचिपर्ण बाण लक्षात कितपत घुसला आहे ते नीट पहा. अर्जुन आज्ञाधारकपणं उठला आणि दमदार पावलं टाकीत लक्ष्याच्या दिशेनं निघून गेला. इतक्यात बाबा पुढे झाले. चौथऱ्याखालीच उभं राहून त्यांनी गुरुवर्य द्रोणांना वंदन केलं. मी गुरुवर्य द्रोणांकडं पाहिलं. ते पश्चिमेकडं तोंड करून उभे होते. संध्याकाळची मावळती किरणं त्यांच्या दाट शुभ्र दाढीवर पडल्यामुळं ती रुपेरी रंगात चमकत होती. दाढीचे भरगच्च लांब सडक केस सरळ पोटापर्यंत उतरले होते. त्यातील काही बटा वाऱ्यामुळं इकडं तिकडं भुरभुरू उडत होत्या. कपाळावर, दंडावर नि उघड्या पोटावर भस्माचे पट्टे होते. भव्य कपाळावर वार्धक्यामुळं आठ्यांचं जाळं पसरलं होतं. नाक सरळ नि तरतरीत होतं. त्यांच्या भुवयासुद्धा पांढऱ्या शुभ्र होत्या. त्यांखालचे डोळे मात्र विलक्षण आत्मविश्वासानं तळपत होते. तरीही त्यात शांतता होती. मोठ्या आदरानं वाकून मी त्यांना वंदन केलं. त्या गुरुवर्यांच्या देखरेखीखालीच माझं युद्धशास्त्राचं अध्ययन व्हावं अशी बाबांची इच्छा होती. हा माझा पुत्र कर्ण, बाबांनी त्यांना सांगितलं. माझी फार मोठी अपेक्षा होती की माझ्या कानांतील कुंडलांबद्दल ते आता मला काहीतरी विचारतील. पण निर्विकारपणं ते नुसतंच म्हणाले, तुझा पुत्र अधिरथा, मग आज युद्धशाळेत कसं काय आणलंस त्याला? आपल्या चरणांवर घालण्यासाठी. माझ्या चरणांवर कशासाठी? राजकुमारांबरोबर यालाही थोडंसं युद्धविद्येचं शिक्षण मिळालं तर. राजकुमारांबरोबर? अधिरथा, युद्धविद्या हे केवळ क्षत्रियांचं कर्तव्य आहे. तुझ्या पुत्राला हवं तर या युद्धशाळेत शिष्य कर कृपांच्या पथकात, पण त्याला राजकुमारांबरोबर कसं येईल शिकता? बाबांचा चेहरा क्षणकाल काळवंडला. काय बोलावं तेच त्यांना थोडा वेळ समजेना. शेवटी ते कसं तरी म्हणाले, जशी आज्ञा गुरुदेव. गुरुदेवांना परत वंदन करून आम्ही परतू लागलो. वाटेत राजकुमार अर्जुन लक्षातील बाण काढून परतताना आम्हाला भेटला. मी त्याला निरखून पाहिलं.
त्याचा रंग आकाशासारखा निळसर होता. हनुवटी भाल्याच्या टोकासारखी निमुळती होती. त्याचे पाणीदार डोळे दोन्ही कानशिलांकडं निरुंद निमुळते होत गेले होते. त्याचं नाक सरळ तरतरीत होतं. कपाळ थाळीसारखं भव्य होतं. भुवया रेखीव होत्या. त्याचा सगळा चेहराच कमालीचा बोलका होता. घंटेसारखा मधुर आवाज काढीत त्यानं बाबांना विचारलं, "काय काका, आजच आलात काय चंपानगरीहून?" "होय, या माझ्या पुत्राला कर्णाला घेऊन आलो." अर्जुनानं माझ्याकडं पाहिलं. माझ्या डोळ्यांपेक्षा माझ्या कानांतील कुंडलांकडंच तो जास्त आश्चर्याने पाहत होता. तो मला काहीतरी विचारणार होता. एवढ्यात आकाशातून एक कसलं तरी वेटोळं आम्हा दोघांमध्ये येऊन सपकन आदळलं. आम्ही सर्वजण दचकून 2 पावलं मागे झालो. सर्वांनी काहीशा भीतीनं आणि बऱ्याचशा कुतूहलानं वर पाहिलं. वर राकट रंगाचा एक गरुड आपले धिप्पाड पंख फडफडवीत आकाशातून उभ्या आडव्या फेऱ्या मारीत होता. मध्येच आपली भरगच्च मान वाकडी करून किनारी पट्टीनं खाली जमिनीकडं पाहत होता. एक श्यामवर्णी भुजंग अगदी निपचित पडला होता. त्याला परत उचलण्यासाठीच बहुधा तो गरुड आकाशात फेऱ्या मारीत असावा. आकाशातून पडल्यामुळे बधीर झालेला तो सर्प थोडा वेळ तसाच पडून राहिला. पण क्षणभरातच वळवळत त्यानं हाताच्या पंजासारखी फणा काढली. 2-3 वेळा फुत्कार सोडत त्यानं आपली ऐटदार फणा इकडं तिकडं डोलविली आणि मग मात्र तो भिवून जीवाच्या आकांतानं वाटेल तशी वेडीवाकडी वळणं घेत वाट फुटेल तिकडं पळू लागला. विजेच्या गतीनं राजकुमार अर्जुनानं हातातील बाण धनुष्यावर चढविला आणि तो त्या सुसाट धावणाऱ्या सर्पाचा वेध घेऊ लागला. एवढ्यात चौथऱ्यावरून कोणीतरी ओरडलं, "अर्जुना, हात खाली कर." त्या आवाजात मोठी शक्ती होती. अग्नीचा झटका बसल्यासारखा अर्जुनानं हात खाली घेतला. बाणाच्या वेगानं धावणारा तो सर्प क्षणार्धातच कडेच्या दगडी तटात कुठे दिसेनासा झाला. चौथऱ्यावरून परत ध्वनी घुमला, "अर्जुना, त्या यत्किंचित सर्पाला मारण्यापेक्षा प्रथम तुझ्या स्वतःमधल्या सर्पाला ठेचून काढ. क्रोधाचा सर्प महाभयानक असतो. दुर्बलावर हात उचलू नकोस." आम्ही चौथऱ्याकडं पाहिलं. ते गुरुदेव द्रोण होते. एक उंच पण अत्यंत सौम्य चेहऱ्याचा युवक लगबगीनं अर्जुनाजवळ आला. त्याच्या पाठीवर हात ठेवत त्यानं त्याला अत्यंत मृदू स्वरात विचारलं, "असं कसं एकदम धनुष्य उचललंस पार्था?" अर्जुन गप्पच उभा राहिला. मी बाबांना तो उंच युवक कोण म्हणून डोळ्यांनीच विचारलं. ते माझ्या कानाजवळ हळूच पुटपुटले, "ज्येष्ठ पांडव युधिष्ठिर." क्षणार्धातच त्या भव्य आखाड्यावरचे सगळे शिष्य अर्जुनाभोवती जमा झाले. सगळेजण एकदमच त्याला काय झालं म्हणून प्रश्न विचारू लागले. मी त्या घोळक्यातून बाहेर आलो. आजूबाजूचा आखाडा बारकाईनं पाहू लागलो. कारण उद्यापासून मला तिथं शिकायचं होतं. पण एक प्रश्न माझ्या मनात एकसारखा घोळत होता. मला राजकुमारांबरोबर का नाही शिकता येणार? गुरुदेव मघा म्हणाले की युद्धविद्या हे केवळ क्षत्रियांचं काम आहे. क्षत्रिय म्हणजे तरी काय? मी क्षत्रिय नाही काय? आणि नसल्यास होऊ शकणार नाही काय? माझं आणि शोणाचं नाव शाळेत नोंदवून आम्ही त्या भव्य महाद्वाराबाहेर आलो. बाबा काहीच बोलत नव्हते. शेवटी मीच त्यांना विचारलं, "बाबा, मला का नाही राजपुत्रांबरोबर शिकता येणार?" "कारण तू क्षत्रिय नाहीस बाळ," ते म्हणाले. "क्षत्रिय? क्षत्रिय म्हणजे काय?" "जो राजकुलात जन्म घेतो तो क्षत्रिय. तू एका सूतकुलात जन्मला आहेस बाळ."
समजावणीसाठी त्यांनी माझा खांदा हळुवारपणे थोपटला. कुल, राजकुलात जन्मणाऱ्यांना काही सहस्र असतात, त्यांनाच काय एवढं महत्त्व? तुला कळायचं नाही ते. उद्यापासून नियमितपणं या शाळेत येत जा. जे जे मिळेल ते शिकत जा. त्यांच्या उत्तरानं माझं समाधान झालं नाही. माझं मन वेड्यासारखं महाराज धृतराष्ट्र आणि गुरुदेव द्रोण यांची तुलना करू लागलं. प्रेमभरानं माझा चेहरा आपल्या ओंझळीत घेऊन आपल्या नसलेल्या डोळ्यांनी माझी कुंडलं पाहण्याचा प्रयत्न करणारे या हस्तिनापूरचे महाराज धृतराष्ट्र कुणीकडं आणि माझ्या सुंदर कुंडलांचा साधा निर्देशसुद्धा न करणारे हे गुरुदेव द्रोण कुणीकडं. खरोखरच या महाराजांपेक्षा हे गुरुदेव कितीतरी वेगळे वाटतात. काय तर म्हणे, दुर्बलावर हात उचलू नकोस. सर्पाला दुर्बल म्हणणारे हे कौरवांचे गुरुदेव शहाणे की व्यवहार शून्य? त्यांना माहीत नव्हतं काय की तोच काळा सर्प क्षणार्धात त्या राजपुत्र अर्जुनाला काळा निळा करू शकला असता. अर्जुन आणि माझ्यात एक सर्प पडावा ही घटना मात्र अशुभच नव्हती काय? छे, मन तरी किती विचित्र असतं. तो केवळ एक योगायोग होता. पण गरुडाला पाहिलं की मला तो शोणाचा प्रश्न नेहमीच होता तसा आठवत होता. दादा, तू जाशील का रे गरुड पक्षासारखा उंच उंच? वेड्या शोणा, मी प्रत्यक्ष पाहिलं आहे की कधी कधी त्या गरुडाला सुद्धा आपल्या भक्ष्याच्या शोधासाठी कावळ्यासारखं या धरतीभोवतीच घोटाळावं लागतं. नाहीपेक्षा तो नक्कीच आकाशात नेहमी उंच राहिला असता. आम्ही राजवाड्यात परत आलो. आमची वाट पाहत शोण तसाच दालनात बसला होता. त्याच्या शेजारीच अमात्य वृषवर्मा उभे होते. संध्याकाळची धुसर छटा त्या सगळ्या राजवाड्यात पडल्यामुळं तो आकाशासारखा भव्य पण उदास वाटत होता. मी, अमात्य, बाबा आणि शोण राजवाड्याच्या दक्षिण दिशेच्या एका दालनात गेलो. बाबा त्या दालनात राहत असत. त्या दालनाला पूर्वेकडच्या बाजूला एक गवाक्ष होतं. त्याच्यातून मी बाहेर डोकावून पाहिलं. दूरवर युद्धशाळेच्या भव्य आखाड्याभोवती दगडी तट अस्पष्ट दिसत होता. त्याला वळसा घालून गंगेचं पात्र शांतपणे वाहत होतं. सगळं हस्तिनापूर दिवसभर खेळून दमलेलं एखादं लहान मूल जसं झोपी जातं तसं हळूहळू शांत होऊ लागलं होतं. एक सेवक आत आला आणि त्यानं हातातील पलित्यानं कोपऱ्यातील इंगुदीचं तेल घातलेली मोठी दगडी समई पेटवली. अमात्य, बाबा आणि शोण यांचे अस्पष्ट चेहरे उजळून निघाले. सूतराज, काय झालं? नाव नोंद केलं का तुमच्या पुत्रांचं? अमात्यांनी आस्थेनं बाबांना विचारलं. होय, बाबांनी नुसतंच उत्तर दिलं. त्यांचं मन कसल्या तरी सखोल विचारात गुंतलं असावं. ठीक आहे, तुम्हाला जे लागेल त्याची सूचना बाहेरच्या सेवकाला द्या. मी येतो आता. अमात्य निघून गेले. पाकशालेतून एक सेवक आमचं भोजन घेऊन आला. भोजन करून आम्ही बोलत बसलो. नेहमीच्या सवयीप्रमाणे शोण अनेक प्रश्न विचारित होता. पण माझं त्याच्या प्रश्नाकडं मुळीच लक्ष नव्हतं. मंचकावर बसल्या बसल्या मी कोपऱ्यातील दगडी समईतील इवल्याशा ज्योतीकडं पाहत होतो. जे जे प्रकाशमय होतं त्या त्या सर्वांची मला अशीच विलक्षण ओढ वाटे. त्या ज्योतीकडं पाहता पाहताच घडलेल्या घटना एका मागोमाग एक अशा डोळ्यांपुढं उभ्या राहिल्या. त्या सगळ्यांची एक विचित्र मालिका गुंफण्याचा प्रयत्न माझं मन करू लागलं. आपले दोन्ही हात उंचावून माझ्याबरोबर येण्यासाठी रथामागोमाग रडवेला होऊन धावणारा शोण, सहसा आपला निर्णय न बदलणारे पण शोणाची ती अवस्था बघून विरघळलेले बाबा,
या हस्तिनापुराच्या राजवाड्याचं महाद्वार आम्ही ओलांडताच झंझावातासारखा बाहेरून येऊन आमच्या पुढ्यात सर्वात प्रथम उभा राहणारा ज्येष्ठ राजपुत्र दुर्योधन आणि ती त्याची ऐटदार चाल. कुरुवंशातील मी पाहिलेला तो सर्वात पहिला वीर होता. किती आस्थेनं माझ्या कुंडलांबद्दल त्यानं स्वतःचं मत सांगितलं. माझ्या खांद्यावर हात ठेवून तो किती आत्मीयतेनं माझ्याकडं पाहत होता. बस, राजपुत्र असावा तर तो दुर्योधनासारखा ऐटदार. माझा चेहरा ओंजळीत घेऊन तो आपल्या हाताच्या स्पर्शानं पाहणारे त्याचे वडील महाराज धृतराष्ट्र. राजवाड्याच्या समोरील तलावातल्या शुभ्र कमळासारखे दिसणारे विदूर. आम्हाला येथपर्यंत पोचवायला येणारे कौरवांच्या अफाट साम्राज्याचे अमात्य वृषवर्मा. आपल्याच तालात वेड लागल्यासारखा मल्लविद्येच्या आखाड्यात एक पाय वर करून मंडल घेणारा भीम. वेंधळ्यासारखं विरासन घालून धनुर्धराचा आव आणणारा अर्जुन. ज्यांच्या मनाचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता ते सागरासारखे गुरुवर्य द्रोण. लहान वयातच प्रौढासारखा बोलणारा युधिष्ठिर. माझं मन चाळा म्हणून उगाच युवराज दुर्योधन आणि अर्जुन, महाराज धृतराष्ट्र आणि गुरुदेव द्रोण, विदुर आणि युधिष्ठिर यांची तुलना करण्याचा प्रयत्न करू लागलं. पण त्या कुणाचीच एकमेकांशी तुलना होत नव्हती. सगळे कसे स्वतंत्र आणि आपलं असं वेगळंच अस्तित्व असलेले होते. जगात किती प्रकारची आणि कशा कशा स्वभावाची माणसं आहेत कोण जाणे. कुणाच्या कल्पनेतून ती निर्माण होतात, कशासाठी ती निर्माण होतात. या जगाचा तो कल्पक कारागीर तरी कोण आहे. त्याचा हे सगळे मासले निर्माण करण्यात काय हेतू असावा. कारण एकासारखा दुसरा इथं दिसत नाही आणि दिसला तरी असत नाही. छे, या प्रश्नांची कधीच आणि कुणालाही संगतवार उत्तरं देता येणार नाहीत. समोरच्या दगडी समईतील इंगुदीचं तेल आता संपत आलं होतं. तिची ज्योत मंदावत होती. शोण केव्हा झोपी गेला होता. दिवसभराच्या प्रवासानं आणि राजनगरीतल्या पायपिटीनं थकलेले बाबाही निद्राधीन झाले होते. मी हळूच उठलो आणि विझू पाहणाऱ्या त्या ज्योतीवर एक हळुवार फुंकर घातली. त्या विझणाऱ्या वातीतील तेलाचा जळकट धूर माझ्या नाकाला जाणवला. मंचकावर येऊन आडवा झालो. तो माझा हस्तिनापुरातला पहिलाच दिवस होता. स्मृती ही अतिथीसारखी लहरी असावी. ती केव्हाही मनाच्या द्वारात येऊन उभी राहू शकते. मला एकदम राधा मातेची आठवण झाली. आज ती चंपानगरीतल्या आमच्या पर्णकुटीत एकटीच असणार या जाणीवेनं मी अस्वस्थ झालो. सगळी पर्णकुटी दिवसभर तिला खायला उठली असेल. मी तिथं नाही हे विसरून तिनं नेहमीप्रमाणे वसू वसू म्हणून मला अनेक वेळा हाका मारल्या असतील. खरोखरीच आईचं मन म्हणजे त्रिभुवनातल्या सगळ्या प्रेमाचं आगरच नाही काय. येताना तिनं मला आठवण म्हणून एक चांदीची पेटी दिली होती. सगळं सोडून तिनं आपल्या लाडक्या पुत्राला ही जगावेगळी वस्तू का दिली होती. ती म्हणाली होती की जेव्हा जेव्हा तुला माझी आठवण येईल तेव्हा तेव्हा या पेटीचं दर्शन घे. आपल्या आईच्या जागी तिला मान. खरंच किती भाबडं मन आहे तिचं. तिला काय कल्पना असणार की एक निर्जीव पेटी आईची जागा कशी भरून काढणार. माते, दुधाची तहान ताकावर कधीतरी भागली आहे काय. पण काही झालं तरी तुझ्या भावना मला जपल्याच पाहिजेत. काही झालं तरी तुझी आठवण जीवनाच्या अंतापर्यंत मी अशीच जपीन.
उत्तरीयात बांधलेली ती पेटी मी हळुवार हातानं सोडली. आत्यंतिक श्रद्धेनं मी ती मस्तकी लावली आणि मंचकावरच्या एका कोपऱ्यात हळुवारपणे ठेवून दिली. जगातल्या 3 व्यक्तींवर माझं नितांत प्रेम होतं. एक माझी आई, दुसरे माझे बाबा आणि तिसरा निरागस शोन. तशीच 3 गोष्टींबद्दल मला विलक्षण ओढ होती. एक, आपल्या असंख्य लहरींच्या असंख्य मुखांनी माझ्याशी घटकान घटक बोलणारी गंगा माता. दुसरे, माझ्यासाठी केव्हाही उत्साहाचे प्रचंड स्रोत घेऊन येणारे आदित्य नारायण. आणि आता तिसरी, ही आईनं दिलेली एक साधी खूण, चांदीची छोटीशी पेटी. त्या पेटीमुळं मला चंपानगरीची आठवण झाली. माझ्या मनाचं वासरू मातृभूमीच्या कासेला ढुसण्या देऊ लागलं. त्यातून आठवणींच्या अनेक मधुर दुग्धधारा वाहू लागल्या. त्यांची गोडी चाखत चाखत मी तसाच केव्हा तरी झोपी गेलो.